नर्मदे नर्मदे। आज सानप महाराज ग्रुपचा एक 15वा दिवस आहे परिक्रमेतला आणि भमाना या आश्रमामध्ये रात्री सर्व परिक्रमावासी राहिलेले होते आम्ही आणि साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे एक 100 ते 150 लोक या ठिकाणी रात्री मुक्कामी होते। आणि आपलं काय नाव म्हटले? रतिलाल पवारा। आता हे नवीन आश्रम चालवत आहेत या असणाऱ्या भमाना या ठिकाणचा रतिलाल पवारा। छान सोय केली, व्यवस्थित भोजन व्यवस्था आणि छानशी या ठिकाणी राहण्याची खाण्याची सर्व या ठिकाणी सेवा करत आहेत ते परिक्रमावासियांची। आणि प्रत्येक परिक्रमावासियांनी त्यांना थोडं सहकार्य करावं, शिस्तीचं पालन करावं, सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात आणि त्यांनी अतिशय प्रेम द्यावं अशाच प्रकारची आपण अपेक्षा ठेवूया सर्वजण। नर्मदे नर्मदे। हाँ बोलो बोलो। नर्मदे। महाराज जी ये आश्रम है गरीब, अच्छा, इसमें कुछ सहायता दान दाता की जरूरत है। जंगल में है, 150 साधु रुके यहाँ। अच्छा, एक गरीब की कुटिया है ये। अच्छा, इसमें 150 आदमी का व्यवस्था उसने कहाँ से की वो माँ नर्मदा जाने। वाह। उसको इसमें कुछ सहयोग, कोई दान दाता कोई राशि दे सकता है, कुछ सहयोग उसके आत्मा से तो इसमें सहयोग दे सकता है। अभी मेरे हिसाब से तो एक बात ऐसी है, आप मेरा नंबर तो नहीं है मुझे मालूम। 77 090 63 81 9। अपना फोन पे नंबर है? हाँ, इसका नाम था पासबुक फोन पे वो रहता ना, वो पासबुक में निकल जाता। चलो ठीक है। नंबर पे डाल सकते हैं। लेकिन मेरे हिसाब से तो ऐसा लग रहा है सब परिक्रमावासियों ने जाते जाते 50-50 रुपए दिया, दान दिया, भले 20-20 दे दो तो भी आश्रम के लिए कुछ ना कुछ। नर्मदे। आज सानप महाराज भमाने या आश्रमामधून निघाल्यानंतर ही आमची असणारी कंपनी महाराष्ट्रीयन परिक्रमावासी परिक्रमेमध्ये भेटलेले आहेत। एक आठवण म्हणून सर्वांची एक ओळख करून घेऊया थोडंसं। नर्मदे। बाबा आपलं काय नाव? विठ्ठल जाधव, विठ्ठल, नेवासा तालुका। अरे वा। आपण? मी पुण्यातनं सुधीर टेमगिरे, मुळशी तालुका, गाव जांबे, वाह वाह, महाराष्ट्र। छान। सुधाकर जाधव माझं नाव, राहणार शिरेगाव, नेवासा तालुका, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्रीय, शनी शिंगणापूर पासून 8 किलोमीटरवर राहतोय। अच्छा, आपलं? नेवासा तालुका, नेवासा, जिल्हा अहमदनगर, राहणार शिरेगाव, रावसाहेब तुवार। अच्छा, आपण आता परिक्रमा पहिली केलेली आहे का तुम्ही? यांनी केली का कधी केली ती? 3 वर्ष झाली। 3 वर्ष। बरं, त्या परिक्रमेतला आणि ह्या परिक्रमेतला काही फरक? बराचसा फरक जाणवतो वाटतो, कारण आता ना सुविधा जरा बऱ्याच झाल्या। अच्छा, आश्रमाची छोटी मोठी बरे झाली, नशीब पाणी तर काय नव्हतं। आणि परिक्रमावासियांनी परिक्रमा कशी करावी याबद्दल छोटंसं थोडक्यात? परिक्रमावासिनी ना, परिक्रमा आहे ना म्हणजे एकदम निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं करा। आश्रमाचे नियम पाळा, आश्रमाचे नियम पाळावं महत्वाचे। बाकी जेवढी मदत करता येईल तेवढी करावं। अच्छा, पावलं पावलं माईचं स्मरण करीत चाला, बस गप्पा न मारता ती परिक्रमा आपली यशस्वी होणार आणि तिच्यातून काहीतरी आपल्याला फल मिळतं। आणि थोडीफार कुठंतरी आपले शारीरिक असेल, मानसिक, आर्थिक जिथं मदत लागेल तिथं आपण जरूर मदत केली पाहिजे। ती खरी परिक्रमा आहे। नुसतं आपण परिक्रमा म्हणजे नुसतं चालणे म्हणजे परिक्रमा नव्हे, बरोबर आहे का? नर्मदे। हा, छानसं तुमच्या संग बोलल्यानंतर आनंद वाटला। नर्मदे नर्मदे। हा, नर्मदे। अशा प्रकारची सुंदर परिक्रमावासी या परिक्रमेमध्ये भेटतात। सर्वांचा या ठिकाणी अभिप्राय जाणल्यानंतर आनंद वाटत आहे। नर्मदे। हा, नर्मदे।
नर्मदे हर. आज भमाने या ठिकाणाहून निघाल्यानंतर हा सर्व मार्ग चालत आहोत आणि आज एक विशेष दिवस आहे, तो म्हणजे हरिदिन एकादशी. आज पहिल्यांदाच काल विषय झालता म्हणून या ठिकाणी आज सकाळीच एकादशीची आठवण राहिली. अन्यथा काहीतरी खाल्ल्यानंतरच आम्हाला आठवण यायची एकादशीची. परंतु काल एक महात्मा भेटले आणि त्यांनी आठवण करून दिली की उद्या एकादशी हरिदिनी आहे. म्हणून आज आम्ही सकाळ झाल्यानंतर सर्वांना सांगितलं की आज एकादशी आहे. हा नागमोडी रस्ता अशा प्रकारचा अतिशय तीव्र उतार आणि चालताना हे जंगल खूप आणि अतिशय आनंद होत आहे. आणि आता माईचं हे नर्मदा माईचं दर्शन झालंय, खूप आनंद आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर. अशा प्रकारचं चिंतन करत 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 हा निसर्गाचा आणि माईच्या परिक्रमेतला आनंद पुढे पुढे चाललेला आहे. नर्मदे हर, नर्मदे. आणि हे पाठी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. अशा प्रकारच्या माईच्या नावाचा जप करत हाकारा देत सर्व परिक्रमाशी हे आमच्या नेवासा तालुक्यातीलच आहेत. अतिशय छान परिक्रमा करत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. ज्या तालुक्यामध्ये माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, या जगताला उपदेश केला, त्याच तालुक्यातील सर्व परिक्रमावासी आनंदाने माईचा जय जयकार करत चाललेले आहेत. नर्मदे, नर्मदे हर. आणि माई यांची अशीच हसत खेळत परिक्रमा पूर्ण करो, कारण ज्यांच्यावरती माईची कृपा आहे त्यांचीच परिक्रमा पूर्ण होत असते. हा एक नियम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु अमन भाऊ महाराज की, भगवान बाबा की. हर हर महादेव. कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. सर्व आमच्या असणारे ओढामुक्तीचे जे काही माईचे भक्त आणि आमच्या वरती प्रेम करणारे सर्वांना या माईच्या कुशीतून
या शूलपाणी झाडी येथून सर्वांना आजच्या हरिदिनी एकादशीच्या गोड गोड शुभेच्छा आणि आजचा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर जावं हीच माईच्या चरणी प्रार्थना। आणि या निसर्गाचं दर्शनही सर्वांना घडवत आहे। शूलपाणी झाडी म्हणजे माईचं हृदय म्हटलं जातं आणि या असणाऱ्या हृदयस्थानी आज सानप महाराज परिक्रमेमध्ये चालत असताना थोडेसे विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत। नरमध्ये आणि हा निसर्गाचा आनंद घेत आहोत। नरमध्ये हे सूर्यनारायण भगवान आत्ताच यांचं दर्शन या ठिकाणी आपणास होत आहे। कारण आज थोडस लवकर आम्ही परिक्रमेमध्ये निघालो होतो। नरमध्ये कर्मनिवाधिकारस्ते महाक्लेशु कदांचन अशा प्रकारचं कर्म करण्याचं स्वातंत्र्य भगवंताने आपणास दिलेलं आहे। म्हणून हा माईक प्रपंच करत असताना त्यामध्ये कुठेतरी परमार्थाची ओढ असावी। नरमध्ये शूलपाणी झाडी आणि भमानाच्या पुढे हा सुंदर माईचा फुगवटा आणि समोर आपणास दिसत आहे त्या पर्वताच्या अगदी किनाऱ्याला खेटून माई पुढे पुढे चाललेली आहे। आणि अशा प्रकारचा हा आजचा सुंदर नजारा हरिदिनी एकादशी आणि इथे हा बाजाराचा पॉइंट आहे म्हणून लोक या ठिकाणी येऊन थांबतात। नरमध्ये जिंदगी भर नरमध्ये एक छोटासा वासुदेव काही एक दोन कडे आपणास आज हरिदिनीचे ऐकवत आहे। जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड। लिगाड म्हणजे काय तर हे जे षडविकार आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार आणि हा असणारा भौतिक प्रपंच जो माईक जो कधी नव्हताही कधी आहे बी परंतु भासत आहे हा सर्व जे लिगाड आपल्या पाठीमागे चिकटलेलं आहे म्हणून ते संतांनी टाकायचं आपलं सांगितलं। जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड आणि काय सांगितलं धरुणी भजनाची चाड कधी कधी नित्य नेम आदरे नित्य नेम आदरे अशा प्रकारचा जीवनामध्ये नियम असावा काहीतरी। आणि मग काय सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी काय होईल मोक्ष येईल सुखी नित्य नेम आधुरे सांडी मांडी परते टाकी। अशा प्रकारे त्या भगवंताच्या नामाचा आपण जर जीवनामध्ये काही जप काही चिंतन साधना तीर्थाटन हे जर केले तर आपलं पुढील जन्म हे सुद्धा खूप छानसा येईल। मग
संतांनी सांगितलंय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगी दैवत. परंतु ती जर वासना आपल्याला भगवत स्वरूप करायची असेल, ते त्यासाठी आपलं आयुष्य हे आपल्याला त्याच पद्धतीने भगवत नामामध्येच घालवावं लागेल. तदनंतर ह्या सर्व गोष्टी साध्य होत असतात. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, त्याच्या सुखा पार नाही. परंतु कधी आपण म्हटलं, कधीच आपण नाम नाही घ्यायचं आणि शेवटी सांगितलं तर मग शेवटी घेऊया, तर शेवटी कधीही नाम येत नसतं. कारण हा माझा अनुभव आहे. मी काही मरणासन्न लोक माझ्या डोळ्याने पाहिलेत. अहो, राम येत नाही असं सुद्धा म्हणत नाहीत, तर ते येत नाही. जसं भूताच्या मुखामध्ये राम हा शब्द येत नाही, तसं या कधीही ज्यांनी जीवनामध्ये आपल्या भगवत चिंतन केलं नाही, नामचिंतन केलं नाही, त्यांना तुम्ही किती प्रयत्न करा, परंतु शेवटी कधीच नाम म्हणू शकत नाही, राम म्हणू शकत नाही. म्हणून ह्या सर्वांसाठी आपणा जन्मामध्ये, आपल्या जीवनामध्ये जे काही भगवंताने श्वास दिलेत, आपल्याला प्रत्येकाला मोजून दिलेले आहेत ते श्वास, काहीतरी श्वास त्या भगवत चिंतनामध्ये आपण घालवावे, या तीर्थटनामध्ये घालवावे. अशा प्रकारचा हरिदिनी एकादशीच्या दिवशी त्या असणाऱ्या भगवंताचा जे काही अंतःकरणामध्ये बोध झाला, बोलिले लेकुरे वेडे वाकडे उत्तर, अशा प्रकारे बोलवणारा ध्वनी तोच आहे. चाले हे शरीर कुणाच्या सत्य, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज सानप महाराज आणि माईचे सर्व भक्तगण या असणाऱ्या सावरिया दिगर या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. आणि ह्या असणाऱ्या माईचा जल फुगवटा या ठिकाणी जास्त प्रमाणात असल्या कारणानं या अशा नाव या ठिकाणाहून चालत असतात. आणि एक शासकीय छोटंसं जहाजच म्हणायचं याला, हे शासकीय जहाज फ्रीमध्ये या ठिकाणी ने आण करत असतं गावकऱ्यांची म्हणा, असणाऱ्या आमच्या परिक्रमावाशांची. तर हा टायमिंग वेळ दिलेला आहे, किती वाजता या ठिकाणी येतं, किती वाजता या ठिकाणाहून जातं आहे, अशा प्रकारचं या बोर्डवर आपल्याला पाहावयास मिळेल. आणि दुसरा मुद्दा असा की सर्व परिक्रमावासी या ठिकाणी आता आलेले आहेत, ते सर्व बसलेले आहेत. आणि सानप महाराज ग्रुप बरोबर असणारे आमचे हे डिंपल या कस काय परिक्रमा चालली. नर्मदे हार, नर्मदे हार. असा हा आनंद परिक्रमेत भेटतो आणि हा आनंद आपल्याला घरी राहू देत नाही. नर्मदे नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. आत्ताशा छोट्याशा जहाजाने आम्हा सर्वांना या बलगाव या किनाऱ्यावरती आणून सोडल्यानंतर सावरिया दिगरवरून, आणि हा जो पूल दिसत आहे याचंही आता थोडंसं वेगामध्ये काम चालू आहे. आणि 3 वर्ष झालीत काम चालू आहे. बहुतेक पुढच्या वर्षापर्यंत याचं काम होईल अशी एक थोडी अपेक्षा ठेवूया. शेवटी महाराष्ट्र शासन आहे, कारण आता हे आम्ही सर्व 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्येच आहोत. धडगाव आता इथून साधारणतः एक 30 किलोमीटर आहे. मध्ये हर जिंदगी भर, हे नंदुरबार जिल्हा आणि तहसील म्हणजेच तालुका धडगाव. नर्मदे हर, जय हो महाराष्ट्र की. हर हे आहे बलगाव नदीच्या
मध्यभागी आम्ही आता चालत आहोत. नरमध्ये सावरिया दिगर येथून नावेने या बलगाव काठावरती आल्यानंतर पुढे ही असणारी नदीसुद्धा त्या असणाऱ्या माईला जाऊन मिळत आहे. नरमध्ये आता समोर बलगाव येईल. नरमध्ये हर जिंदगी भर नरमध्ये जय ओम 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 नर्मदे हर जिंदगी भर. अरे हर नर्मदा निरंजनी गोरक्षनाथ धुना फाउंडेशन नर्मदा परिक्रमण बोरी तालुका धडगाव मुख्य शाखा उंबरपाठीपाडा बिलगाव या ठिकाणी डायरेक्ट भमाना ते उंबरपाठीपाडा या ठिकाणी आश्रम हा लागत आहे. खूप दूर अंतर आहे. साधारणतः एक 12-13 किलोमीटरचं अंतर पडतं आहे. परंतु क्षेत्र दुर्गम असल्या कारणाने मध्ये कोणी काही चालवत नाही. अशा प्रकारचा हा आश्रम आज एकादशी. नर्मदे हर फलाहरे हाँ हाँ चलेगा ना. नर्मदे हरळामध्ये खिचडी आहे. नर्मदे हर चला माई जे देईल ते आनंदाने भोग घ्यायचं. नर्मदे हर चला वाटलं हरळाला खिचडी मिळेल परंतु तिथं तांदळाची खिचडी असल्यामुळे आम्हाला फलाहार पाहिजे होता. साबुदाण्याची खिचडी नसल्या कारणाने सनप महाराज आता पुढील परिक्रमेत निघालेले आहे लगेच. कारण बरेचसे परिक्रमा अशी तिकडे फराळाचं मिळत नाही म्हणून उपवास करत नाहीत. परंतु एकादशी करावी असं एक माळकऱ्यांसाठी दंडक आहे. म्हणून आम्ही जे भेटेल त्याच्यावरती एक दिवस काढायचा कसं आहे. नर्मदे हर जिंदगी भर. माझं नाव रामचंद्र बाबूराव बिडगर. उसवाड राहणार उसवाड तालुका चांदवड अच्छा जिल्हा नाशिक महाराष्ट्र. वा. आणि परिक्रमेचं पहिलीची वेळ का? पहिलीच वेळ पायी. अच्छा ठीक आहे. आणि तुम्ही शेतीत ही चप्पल वापरत नाही असं मला नाही 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 बोलण्यातून शेतीत नाही कुठंच नाही. अच्छा रात्री नाही दिवसा नाही. बघा आता यांचे पाय असे आहेत. किती दिवस झाले साधारणतः तुम्ही ही चप्पल वापरत नाहीत? मी माझ्या लग्नाचा बूट 2 तास घातला होता फक्त फक्त. बरोबर. म्हणजे लग्नाच्या अगोदर चप्पल वापरत नाहीत? लग्नाच्या अगोदर चप्पल नाही. काय गुरूंनी सांगितलं का काय? अच्छा बरं बरं. शेतकरी महाराज आहेत आणि लग्नाच्या अगोदर चप्पल वापरत नाहीत आणि शेतीतही नाही कशातच नाहीत आणि परिक्रमेतही ती चप्पल वापरत नाहीत. अशा प्रकारचं खडतर एक तप त्यांचं चाललेलं आहे. आणि आता चालताना काही त्रासात आहे बघा. खडे हे खडे थोडेफार रुतणारच आहे. सगळं प्रत्येक पाऊल जर खड्यावर टाकायचं आहे तर थोडाफार त्रास होणारच. आणि छान प्रवास बी चांगला करतायत. 11:05 त्यांनी परिक्रमा आपलं 5:11 परिक्रमा उचलली आणि तरीही आजच्याला ते साधारणतः एक 13-12 एक साधारणतः 10-11 दिवसामध्ये ते इथपर्यंत आलेत राजबर्डीपर्यंत. अशा प्रकारचं खडतर एक तप त्यांचं चाललं आहे. शेतकरी आहेत आणि कुठल्याही प्रकारचा भक्तीमध्ये दिखावा नाही आहे. अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे. साधं आणि एकदम भक्तिमय जीवन. नर्मदे हर नर्मदा माई त्यांची परिक्रमा पूर्ण करत आणि प्रत्येकाच्या जीवनात अशीच भक्ती येव ही सानप महाराज प्रार्थना करतायत. नर्मदे हर नर्मदे हर
राजबर्डी या महाराष्ट्रीयन गावामधून आता आम्ही जाणार आहोत. गावाच्या बाहेर एक अर्धा किलोमीटर वाहणारी ही सुंदर नदी, अतिशय छान खळखळणार होते पाणी आणि खूप छान दृश्य आणि चालणारे सर्व परिक्रमावासी. नर्मदे हर. आज एकादशी, परंतु आज फलाहार खिचडी कुठल्याही आश्रमामध्ये नाही. आपलं दुकानमधून वेपर्स घेऊन त्याच्यावरच काहीतरी घेऊन खायचं आणि दिवस आजचा काढायचा. नरमध्ये हर. मला असं वाटलं आजच्याला आपल्याला प्रसाद मिळत नाही, भोजन प्रसादी, कारण आज उपवास असल्यामुळे खिचडीची साबुदाण्याची गरज होती. परंतु माईची खूप मोठी कृपा. या असणार राजबर्डीच्या पुढे 2 किलोमीटरवरती हा आश्रम आहे आणि महाराष्ट्रातीलच आपले असणारे संभाजीनगर येथील श्री क्षेत्र ऋषीगड महा उपलब्ध अशा प्रकारचा आश्रम या ठिकाणी राजबर्डी या ठिकाणी चालू झालेला आहे. तालुका धडगाव आणि या ठिकाणी नर्मदे हर अशी साबुदाण्याची खिचडी, मिरची आणि सुंदर त्या ठिकाणी तयार केली. नर्मदे हर. वा, छान. तुम्ही धन्यवाद तुम्हाला, तुम्ही एवढं सगळं केल्याबद्दल. नर्मदे हर. आज विशेष म्हणजे डायरेक्ट भमाणा ते धडगाव आश्रम, श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजी. आणि विशेष म्हणजे 5:15 वाजताच या आश्रमामध्ये आगमन झालेलं आहे. नर्मदे हर. आजच्याला तसं खूपच चाललं आहे. नर्मदे हर. असा हा सुंदर आश्रम. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे नर्मदे. फोटो घ्या द्या. डिम्पल कैसे हो बेटी? बहुत अच्छी हूँ। अच्छा ठीक है ना. मैं तो बहुत खुश हो गई। नर्मदे हर. सनप महाराज ग्रुप भामान येथे धडगाव. आज 30 किलोमीटरचा हा टप्पा चालत आलेला आहे आणि या धडगाव धनंजय आश्रमामध्ये रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलेला आहे आणि आता भोजन प्रसादी चालू आहे, नंतर फलाहारी होणार आहे. अशा प्रकारचा हा आनंद या परिक्रमेमध्ये चालू आहे. नर्मदे हर. जिंदगीभर शुभरात्री. नर्मदे हर. या असणाऱ्या आश्रमामध्ये आत्ता भोजन प्रसादी झाल्यानंतर सर्वांना औषध वाटप कार्यक्रम चालू आहे. ज्याचं काय, कोणाचं डोकं दुखत असेल, कोणाचं कंबर, कोणाचं या ठिकाणी गुडघे, कुणाला फोड आलेले असतील, तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी डॉक्टर सेवा देत आहेत. तितकी परिक्रमावासियांची सेवा केली जाते आश्रमामध्ये, हे याच्यातून आपणास मला दर्शवायचं आहे. नर्मदे हर. बघा, माई प्रत्येकाच्या रूपामध्ये येऊन अनेक रूपाने सेवा करते आणि हे सर्व परिक्रमावासी लाईनमध्ये आपापली
शारीरिक अडचणी डॉक्टरांना सांगून ते असणारे औषधं त्याच्यावरती घेत आहेत। नर्मदे हर जिंदगी भर अशी सेवा देणारे जी काही महात्मे आहेत सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो ही सानप महाराज नाईच्या चरणी प्रार्थना करतायत। नर्मदे हर शुभरात्री।